कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रेलर पलटी, चालक गंभीर जखमी। सिंधुदुर्गात अपघातांचं प्रमाण वाढलं, खड्डे बुजवण्यासाठी केवळ मलमपट्टी। गोगावलेंनाच पालकमंत्रीपदाचा शब्द, फडणवीसांनी शब्द दिल्याचा दळवींचा दावा, रायगडच्या राजकारणात खळबळ। आणि निसर्गप्रेमींसाठी आनंदाची बातमी, भारतातील दुसरे मोठे फुलपाखरू सदर्न बर्डविंग सिंधुदुर्गात। पाहुयात सविस्तर वृत्त। मुंबई गोवा महामार्गावर कणकवलीजवळील हळवळ फाटा येथे मंगळवारी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला। मुंबईहून गोव्याकडे निघालेला 18 चाकी ट्रेलर उड्डाणपुलावरून तीव्र वळणावर भरधाव वेगाने आल्यानं अचानक पलटी झाला। या अपघातात ट्रेलर चालक गंभीर जखमी झाला। अपघाताची माहिती मिळताच 108 रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली। जखमी चालकाला तात्काळ कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती। कणकवली पोलीस आणि महामार्ग वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पोलीस निरीक्षक तेजस नलावडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने परिस्थिती नियंत्रणात आणली। पलटी झालेला ट्रेलर बाजूला करण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाच्या क्रेनला बोलवण्यात आलं। अथक प्रयत्नांनी ट्रेलर रस्त्याच्या कडेला घेण्याचं काम सुरू करण्यात आलं। चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला। महामार्गावरील प्रवास करत असताना वाहन चालकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलंय। चिपळूणमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे। खरेदीसाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला आहे। रविवारी सायंकाळी घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास 16 वर्षीय युवती खेरडी येथील एका दुकानात खरेदीसाठी गेली होती। यावेळी अयान दिलावर सकवारे नावाच्या 23 वर्षीय तरुणानं तिला अडवलं आणि तिच्याशी वाद घातला। घाबरून मुलीने पळ काढण्याचा प्रयत्न केला, पण संशयितानं तिचा पाठलाग करत तिचा हात पकडला आणि तिच्यासोबत गैरवर्तन केलं। या प्रकारामुळे भेदरलेल्या युवतीनं तात्काळ चिपळूण पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला। तिच्या तक्रारीनुसार चिपळूण पोलिसांनी अयान सकवारे विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। संशयित आरोपी अयान सकवारे मूळचा खेड तालुक्यातील असला तरी तो सध्या खेरडी येथे नातेवाईकांकडे राहत होता। पोलिसांनी त्याला अटक करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। खेड तालुक्यातून एक चिंताजनक बातमी समोर येते। गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मतदारसंघात अवैध धंद्यांनी अक्षरशः थैमान घातलाय। खेड शहर आणि भरणे नाका परिसरात मटका, जुगार, पत्त्यांचे क्लब आणि व्हिडिओ गेम पार्लरचा सुळसुळाट वाढलाय। या बेकायदेशीर धंद्यांमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत। स्थानिक नागरिक या प्रकारामुळे त्रस्त झाले। त्यांच्या मते हे सर्व अवैध धंदे खुलेआम सुरू असून पोलीस प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे। पोलिसांच्या निष्क्रियतेमुळेच या धंद्यांना प्रोत्साहन मिळत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। विशेष म्हणजे ज्या मतदारसंघात गृह राज्यमंत्र्यांचे प्रतिनिधित्व आहे त्याच मतदारसंघात हे अवैध प्रकार बिनबोबाटपणे सुरू आहेत। यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। तरुणाई आणि गरीब कुटुंब या व्यसनाच्या विळख्यात सापडत असल्यानं सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आलाय। प्रशासनाने यावर तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जशी जिल्ह्यात मटका जुगारावर धडक कारवाई केली होती तशी कारवाई गृह राज्यमंत्री करणार का असा सवाल स्थानिक जनतेकडून विचारण्यात येतोय।
सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्यात आले होते, मात्र ही केवळ तात्पुरती मलमपट्टी ठरल्याचं स्पष्ट झालंय। अवघ्या काही दिवसांमध्येच महामार्गाची अवस्था पुन्हा जैसे थे झाली असून खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय। महामार्ग ठेकेदार कंपनीकडून केवळ वरवरची दुरुस्ती केली जात असल्याचा आरोप वाहन चालक करतात। पणदूर, वेताळ, बांबर्डे, हुमरमळा यांच्यासारख्या संवेदनशील ठिकाणी सिमेंटने भरलेले खड्डे अवघ्या 4 दिवसात पुन्हा उखडून जात आहेत। याचा थेट परिणाम वाहन चालकांच्या सुरक्षेवर होतोय। गेल्या 4 दिवसात या भागामध्ये दुचाकी अपघातांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून अनेक प्रवाशांना गंभीर दुखापतींना सामोरे जावे लागले। काही अपघात जीवघेणे देखील ठरलेत। या गंभीर आणि धोकादायक परिस्थितीमुळे वाहन चालकांमध्ये तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त केली जाते। महामार्ग प्रशासनाने तात्पुरत्या उपायांच्या पलीकडे जाऊन यावर कायमस्वरूपी आणि प्रभावी तोडगा काढावा अशी मागणी आता जोर धरते। हे ठिकाण आहे ना, हे नेहमीच इथे खड्डे होत असतात, त्यामुळे कायमस्वरूपी काहीतरी तोडगा याच्यावर म्हणजे काम व्यवस्थित करून कायमस्वरूपी मिटेल याचं पुन्हा पडू नयेत असं काहीतरी करावं। कारण हे दरवर्षी आणि बघतो दरवाजा हे आपले मध्ये मध्ये बंद ठेवतात रस्ता आणि काम तात्पुरतं करतात। 4 दिवसात पुन्हा होता असा रस्ता होतो। त्यामुळे प्रशासनाने व्यवस्थित काहीतरी म्हणजे ठोस पावलं उचलून पक्का रस्ता कायमस्वरूपी करावा। अपघात घडताना म्हणून ही आमची मागणी आहे पहिली। तरी पण हे अपघात झाले ती तात्काळ गव्हर्नमेंटने त्यांना तात्काळ मदत करावी। त्याशिवाय हे जे खड्डे पडलेले आहेत पूर्ण कणकवलीपासून मी आता कुडापर्यंत चाललो आहे, एवढी चाळण झाली आहे रस्त्याची। प्रत्येक कोकणवासियांना नागरिकांना प्रत्येक त्रास होतो, प्रत्येक गाडीवाल्याला त्रास होतो आहे आणि त्यामुळेच हा रस्ता सुस्थितीत करावा हीच विनंती आहे गव्हर्नमेंटकडे। रायगड प्रेस क्लबने साम टीव्हीचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांना मुंबईत पोलीस अधिकाऱ्याने मारहाण केल्याप्रकरणी तीव्र संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे। या संदर्भात पेण येथे पोलीस अधीक्षक कांचल दलाल यांना निवेदन देण्यात आले आहे। ही घटना मुंबईतील गिरगाव येथे गणेश विसर्जनाच्या वेळी घडली आहे। प्रतिनिधी विकास मिरगणे वार्तांकन करत असताना गाडी पार्किंग करण्यावरून ड्युटीवर असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम नाईक यांच्याशी त्यांचा किरकोळ वाद झाला। या वादातून नाईक यांनी प्रतिनिधी मिरगणे यांच्या कानशिलात लगावली आहे। लोकशाहीच्या 4थ्या स्तंभावर झालेला हा हल्ला निषेधार्ह असून तो पत्रकार संरक्षण कायद्याचे उल्लंघन करणारा आहे। या घटनेचा निषेध करत रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम नाईक यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे। पोलीस अधीक्षक कांचल दलाल यांच्याकडे निवेदन देखील देण्यात आले, ते वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवणार असल्याचं सांगण्यात आलंय। दरम्यान मुंबईतील पत्रकार संघटनाही या प्रकरणी राज्य पोलीस महासंचालकांना भेटून निवेदन देणार आहेत। दोषींवर तातडीने कारवाई व्हावी यासाठी सर्व स्तरातून दबाव वाढत आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येते। ओबीसी समाज सध्या चांगलाच आक्रमक झाला असून आपल्या विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी करत आहे। राज्य सरकारने काढलेल्या एका शासन निर्णयामुळे समस्त ओबीसी समाजावर अन्याय झाल्याचा आरोप या समाजाने केलाय। मनोज जरांगे पाटील यांच्या कथित दबावाखाली येऊन सरकारने हा निर्णय घेतल्याचे ओबीसी समाजाचे म्हणणे आहे। या अन्यायकारक शासन निर्णयाचा निषेध करण्यासाठी आणि आपल्या न्याय हक्कांची मागणी करण्यासाठी येत्या 15 सप्टेंबर रोजी खेड तहसीलदार कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात येणार आहे। कुणबी समाज संघ मुंबई मुलुंड येथे संघाची सभा पार पडली आणि या सभेमध्ये येत्या 15 तारखेला तहसीलदार कचेरीवरती मोर्चा नेऊन तहसीलदारांना निवेदन देऊन निषेध नोंदवावा असा संघाचा आदेश असल्यामुळे त्याप्रमाणे आम्ही येत्या 15/9/2025 रोजी तहसील कचेरी येथे कुणबी समाज आणि ओबीसी समाज यांच्या वतीनं बहुजन समाज असा मोर्चा काढून त्या ठिकाणी निषेध नोंदवणार आहोत। मराठा समाजाला कुणबी समाजामध्ये समावेश करण्याच्या अनुषंगाने जो काही शासन निर्णय काढलेला आहे, या शासन निर्णयाच्या मागण्यातील ज्या मागण्या आहेत त्या कुणबी समाजाबरोबरच ओबीसी समाजाला खूप घातक आहेत आणि या घातक मागण्यांचा निषेध करण्यासाठी तहसीलदार कार्यालय खेड या ठिकाणी दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी तालुक्यातील सर्व कुणबी समाज बांधव त्याचबरोबर तालुक्यातील सर्व ओबीसी बांधवांनी एकजुटीनं समावेश व्हावा यासाठी
आम्ही आपल्या सगळ्यांना आवाहन करत आहोत. कुणबी समाज जरी यासाठी पुढाकार घेत असेल तरी संपूर्ण समाज बांधवाला या तालुक्यातील ओबीसी युवा वर्गाला मी युवा अध्यक्ष या नात्याने सर्वांना आवाहन करतो की आपण बहुसंख्येने या मोर्चात सहभागी होऊन सरकारने जी काही झुंडशाहीला जो सरकार बळी पडतंय आणि त्याच्या विरोधात आपण एकवटला पाहिजे आणि आपली ताकद आता दाखवली पाहिजे. मी सर्व समाज बांधवांना संपूर्ण ओबीसी समाजातील समाज बांधवांना विनंती करतो की या मोर्चाचं निमंत्रणाची वाट न पाहता हेच निमंत्रण समजून आपली सगळी कामं असतील ती बाजूला ठेवून समाजातील आपल्या लेकराबाळांच्या भविष्यासाठी आपल्याला दिलेलं आरक्षण हे वाचवण्यासाठी जी आपल्या ताटात चाललेली घुसखोरी आहे ती थांबवण्यासाठी आपण एकजुटीने एकत्र येऊया. रायगड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या पालकमंत्रीपदावरून मोठी चर्चा सुरू आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनाच जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळणार असल्याचा दावा महेंद्र दळवी यांनी केला. दळवींच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः भरत गोगावले यांना शब्द दिलाय. या दाव्यामुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठं वादळ उठलंय. आम्ही आशावादी निश्चित आहोत आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आम्हाला कमिटमेंट दिलेली आहे की येणाऱ्या काळामध्ये भरपूर रूपाने रायगड जिल्हा पालकमंत्री देणार. तर नाशिक आणि रायगडचा तिढा हा एकाच दिवशी सुटेल असं मला वाटतं आणि रायगडच्या जनतेला न्याय मिळेल. आम्ही आशावादी निश्चित आहोत. मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला हैदराबाद गॅझेट 17 पर्यंत लागू करण्याचे अल्टिमेटम दिले आहे. यामुळे राज्य सरकारवर दबाव वाढला. यावर राज्याचे रोजगार आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान रायगडच्या पालकमंत्री पदाच्या निर्णयाबाबत विचारले असता हा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील असं गोगावले यांनी सांगितलंय. ओबीसीच्या नेते मंडळींना किंवा इतर मान्यवरांना असं वाटतंय की आमच्यातलं आरक्षण मराठ्यांना देऊन आमच्यावर अन्याय होतोय आणि मराठ्यांना असं वाटतंय की आम्हाला डावललं जातं. त्यामुळे बॅलन्सिंग ठेवून हे सगळं केलं जाणार आहे. दोन्ही समाजाला न दुखावता हे समाधान होणार आहे. त्यामुळे माझी विनंती आहे दोन्ही समाजाच्या नेते मंडळींना, लोकांना, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना की जे होणार आहे ते चांगलं होणार आहे आणि कोणावरती अन्याय पण होणार नाही आहे याची पण दक्षता आम्ही घेऊ. सरकारने त्या दिवशी जे सांगितलं ते सांगितलं. आता हैदराबाद गॅझेट याची चौकशी चालू आहे. त्यामध्ये ज्यांची नावं असतील त्या लोकांना ते देण्यात येणार आहे. याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आम्ही सगळेच मंत्रिमंडळ आम्ही ह्या मताशी सहमत आहोत की मराठ्यांचं जे मुख्यमंत्री त्या दिवशी घोषणा केलेली आहे ती ठाम केलेली आहे. त्याबद्दल काही दुमत नाही आहे. दुसरा मुद्दा आहे ओबीसीला कुठेही टच न करता करायचं आहे. या मताशी पण ते ठाम आहेत. त्याच्यामुळे दोन्ही समाजाला बॅलन्सिंग ठेवून हे करणार आहेत. त्यामुळे कोणी त्याची काळजी करायची नाही असं आम्हाला वाटतं. पर्यंत लागेल हा तुम्ही मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना विचारलं तर फार बरं होईल. कारण त्यांचा आदेश येईल तसं होईल आणि त्याचं आम्ही पालन करू. परंतु आज आम्ही जे काय एका मंचावर होतो तो रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यांच्या जे सरपंच आणि ग्रामसेवक यांचा जो काय मुख्यमंत्री समृद्धी ग्राम योजनेचा जे कार्यक्रम होता त्याच्यासाठी हा कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो. मलाही निमंत्रण होतं, त्यांनाही होतं, त्याच्यामुळे आम्ही गेलो होतो, बाकी काय नाही. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातून एक मोठी राजकीय बातमी समोर येते. रोह्यात शिवसेना शिंदे गटाला मोठं बळ मिळालं असून विविध राजकीय पक्षांमधील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. धाटाव येथील RICC हॉलमध्ये सोमवारी शिवसेना रोहा तालुका पदाधिकारी मेळावा आणि भव्य जाहीर प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याला कॅबिनेट मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत रोहा तालुका शिवसेना प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांच्या उपस्थितीत हा भव्य पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखा प्रमुख निलेश वारंगे, काँग्रेसचे सचिन मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमधील अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. रोठ, धाटाव, रोहा, उडदवणे, भातसई, नागोटणे, आंबडोशी आणि परिसरातील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. मंत्री गोगावले आणि आमदार दळवी यांनी नव्यानं दाखल झालेल्या सर्वांचं पक्षात स्वागत केलं आहे. जे पक्षप्रवेश करणार आहे त्या पक्षप्रवेश करत्यांनी काही पार्टी करायचं कारण नाही आहे आज तुम्हाला सांगतो. आणि म्हणून आजचा पक्षप्रवेश गेल्या अनेक वर्षापासून आम्ही पाहतोय विचारायची लय तळमळ आहे. पण भाई ठीक आहे, मी मागे सांगितलं वरच्या आदेशाचं पालन करावं लागलं, नाहीतर
आमचा योगेश कदम, मी, आमचा महेंद्र शेठ किंवा आमचे रवी शेठ यांनी थोडी जरी अशी वाकडेपण केली असती ना तर टाका पडता घोडे भरा कधी थोड केले असते लक्षात ठेवा. पण आताच नाही आहे. आम्ही जर प्रामाणिक काम केलं तो ईश्वरावरती दहावीर महाराज आणि तिकडे आमचं वीरेश्वर महाराज याकडे लक्ष देऊन आहे. काळजी करू नका. योग्य वेळी योग्य निर्णय होईल आणि तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. राजकीय पटलावरती परिपूर्ण अभ्यास केला मंडळातून कुठे घाबरता करणार या ते घाबरते. आता आपल्याला घाबरण्याची गरज नाही आहे. एकाच एक आपण जोडत जाऊ. माझ्या अपेक्षा निश्चित आहे शिंदे साहेबांची किंवा सगळ्याच आमच्या पदाधिकाऱ्यांची सगळ्यांची तळमळ निश्चित आहे की अलिबाग किंवा मानगावात ताकदवर भाव आला पाहिजे. ती वेळ नक्की आली आहे. आपण बघितलं शिंदे साहेबांच्या खूप आशीर्वादाने आम्ही सक्रिय राजकारणात समाजकारण काम करत असताना त्यांनी जे का आम्हाला महाराष्ट्रात केले ते घेऊन आम्ही जनतेसमोर राहतो. तेव्हा घाबरणं आपला पिढी कधीच नाही. अधिक होता पुढे नाही आहे. अंगावर घेणं ही आमची संस्कृती आहे. तेव्हा वाह का मला असं वाटत नाही. तुम्ही सहज दरकाळी पुढे तर ते पडून जाते पण तुम्ही फोडत नाही आहे. आणि म्हणून मी आज तुमच्या पार्टीला हात देऊन लढ मारणार आलो. तुम्ही लढा. कुठलीही काही कशी चुकी झाली तरी ती आम्ही पुन्हा जाऊन नक्की तुम्हाला मदत करणार. लांजा राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी नुकतीच माजळ गावाला भेट दिली. या गावभेटी दरम्यान त्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्यात. गावातील नागरिकांनी मांडलेल्या पाणी, रस्ते, वीज यांसारख्या मूलभूत सुविधांच्या अडचणी आणि विकासाच्या गरजांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. माजळ गावच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. रस्ते, पाणी, वीज, शिक्षण आणि सामाजिक सुविधांसाठी आवश्यक असलेला निधी शासन स्तरावरून तातडीने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन किरण सामंत यांनी दिले. तसेच ग्रामस्थांनी मांडलेल्या प्रत्येक प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याची ग्वाही देखील दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक अत्यंत रोमांचित करणारी आणि निसर्गप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर येते. आपल्या भारतामधील दुसरे सर्वात मोठे फुलपाखरू सदन बर्डविंग सिंधुदुर्गातील निसर्गरम्य वातावरणात आढळून आले. या आकर्षक स्वॅलोटेल फुलपाखराला सह्याद्री बर्डविंग असं देखील म्हटलं जातं. हे भव्य फुलपाखरू 140 ते 190 मिलीमीटर इतक्या मोठ्या पंखांचं असतं जे पाहणाऱ्यांना थक्क करून सोडतं. वैज्ञानिकदृष्ट्या याला ट्रॉइडियस मिनोस असं ओळखलं जातं. हे प्रामुख्यानं दक्षिण भारतात विशेषतः पश्चिम घाटात आणि पूर्व घाटाच्या काही भागांमध्ये आढळतं. विशेष म्हणजे हे फुलपाखरू कर्नाटक राज्याचे अधिकृत फुलपाखरू म्हणूनही ओळखले जाते. सिंधुदुर्गसारख्या वैविध्यपूर्ण जैवविविधतेने नटलेल्या ठिकाणी या दुर्मिळ फुलपाखराचे दर्शन होणे ही केवळ एक घटना नसून आपल्या परिसरातील समृद्ध नैसर्गिक वारशाचं प्रतीक आहे. यामुळे सिंधुदुर्गच्या निसर्गाची भव्यता आणि त्यातील लपलेले अद्भुत सौंदर्य पुन्हा एकदा जगासमोर आले. निसर्ग अभ्यासक, पर्यावरण कार्यकर्ते आणि सामान्य पर्यटकांमध्येही या दुर्मिळ दर्शनामुळे मोठ्या उत्साहाचं आणि कुतूहलाचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेमुळे स्थानिक जैवविविधतेच्या संवर्धनाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. पेण तालुक्यातील कामार्ली गावातून एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली. येथे एका प्रचंड अजगरामुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र सर्व मित्रांच्या तत्परतेमुळे या अजगराला जीवदान मिळालंय. कामार्ली गावातील राजा गोडिंदे यांनी सर्पमित्र योगेंद्र विरकर यांना फोन करून त्यांच्या गावात एक मोठा अजगर शिरला असल्याची माहिती दिली. अजगर दिसताच ग्रामस्थांमध्ये प्रचंड घबराट पसरली. माहिती मिळताच सर्पमित्र योगेंद्र विरकर आणि प्रथमेश म्हात्रे यांनी कोणतीही वेळ न घालवता तात्काळ कामार्ली गावाकडे धाव घेतली. अत्यंत कौशल्य आणि अनुभव वापरून या दोन्ही सर्पमित्रांनी अजगराला सुरक्षितपणे पकडलं. पकडल्यानंतर त्याची लांबी मोजली असता हा अजगर तब्बल 8 फूट 12 इंच म्हणजे सुमारे 9 फुटांपेक्षा अधिक लांबीचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या विशाल अजगराला धामणी येथील राखीव वनक्षेत्रात सुरक्षितपणे सोडून देण्यात आले. सर्पमित्रांच्या धाडसी कामगिरीमुळे कामार्ली ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला असून एका वन्य प्राण्याचे जीव वाचवल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.